वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुध केवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार आचार्य कुंद प्रणीत ग्रंथाधिराज आपण बघतो आहे, जो स्वानुभूतीसाठी समर्पक असलेला ग्रंथ आहे। आणि यामध्ये आम्हाला आचार्यांनी स्वात्मानुभूती कशी घ्यावी याचं प्रत्येक ठिकाणी जागोजागी आम्हाला वर्णन केलेलं दिसतं। आश्रवाधिकाराची भूमिका सांगताना आश्रवाधिकार म्हणजे पूर्वबद्ध कर्माचा उदय आणि त्यामुळे नवीन कर्मांवर्गणा कर्मरूप परिणमणे, याला समयसारमध्ये अध्यात्म दृष्टीने आश्रव म्हटलेलं आहे। आणि त्या आश्रवाचं कारणाचं कारण म्हणून रागद्वेष मोह अशी उपपत्ती लावलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने रागद्वेष मोह हेच आश्रवभाव आहे, हेही आचार्यांनी सिद्ध केलेलं आहे। अशा तऱ्हेने आश्रवाधिकारामध्ये द्रव्याश्रवाचा अभाव करून भावाश्रवाला देखील आम्ही जिंकून आम्हाला आमच्या स्व आत्म उपलब्धीची प्राप्ती करून घ्यायची आहे, ही प्रेरणा आचार्यांनी दिली। आणि या शुद्धात्म्याला दाखविणारा जो नय आहे, हा शुद्ध नय आहे। वास्तविकतः नयाचं कोणत्याही अवलंबन घेणं म्हणजे आम्ही एक दृष्टिकोन बघणं आहे। पण जेव्हा शुद्ध नयाने दाखविलेला आम्ही शुद्ध नयात्मक आत्मा बघतो आणि या आत्म्यामध्ये आम्हाला स्थिर राहायचंय, म्हणून नयाचा इथे एकांत होणार नाही। आणि आचार्यांनी हे सांगितलं की हा शुद्ध नय जीवनामध्ये कधीही कुणालाही त्याज्य नाही। जो या शुद्ध नयाचा त्याग करेल म्हणजे शुद्ध नय पाळणार नाही, आत्मानुभूती करणार नाही, त्याला कर्मबंध आहे। हे सांगितल्यानंतर आम्ही पुढचा आश्रवाधिकाराची भूमिका आणि ठळक गोष्टी बघणार आहोत। 3 नंबरचा पॅरेग्राफ। असे असताना ज्ञानीला नवीन कर्मबंध कसा दिसून येतो, हा प्रश्न आहे। जेव्हा ज्ञानी आणि अज्ञानी दोन कॅटेगरीमध्ये आचार्य समयसार आम्हाला सांगतात आहे, त्यांच्या दृष्टीत दोनच जीव आहे। ज्याला सम्यक्त्व झालं तो ज्ञानी आणि सम्यक्त्व नाही, मिथ्या दृष्टी आहे, तो अज्ञानी। आता ज्ञानीला कर्मबंध नाही असं विधान आचार्यांनी केलं आणि कर्मबंध नाही आणि प्रत्यक्ष पाहताना आम्हाला ज्ञानीला चौथ्या गुणस्थानात कर्मबंध दिसतो आहे। मिथ्यात्वाची जी 4 प्रत्यय समयसार मध्ये लावली, मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग, यामधलं मिथ्यात्व गेलं। मिथ्यात्व जनित त्याला रागद्वेष कर्मबंधाचा आश्रवाचं कारण नाही, पण अजून अविरती विद्यमान आहे, कषाय विद्यमान आहे आणि यांनी तर आम्हाला कर्मबंध होताना दिसतो। आणि आचार्य विधान करतात की ज्ञानीला कर्मबंध नाही। हा विरोध का जीवनामध्ये? आणि जर ज्ञानीला कर्मबंध नाही तर ज्ञानीला कर्मबंधाचं कारण काय आहे? कशामुळे तो कर्माने लिप्त होतो आहे? हा प्रश्न या ठिकाणी शिष्याला भेडसावतोय आणि तो विचारतो आहे की आम्हाला तर ज्ञानीच्या जीवनात सम्यक्त्व झालं, अविरतपणा आहे, देशविरत आहे, त्यालाही आम्हाला कर्मबंध दिसतो आहे, तर मग हा कर्मबंध कशाने होतो? आणि जी वस्तुस्थिती आहे ती तर आम्ही डोळेझाक करू शकत नाही, त्याला कर्मबंध दिसत नाही असं तर आम्ही म्हणू शकत नाही, कारण तोही सगळ्या प्रतीचा राग करतो आहे, द्वेष करतो आहे, शुभ अशुभ भाव त्याचेही होतात आहे आणि त्याला कर्मबंधही आम्ही बघतो आहे। आणि तरीही तुम्ही कर्मबंध नाही हे कसं म्हणता? आणि कर्मबंध जर त्याला आहे
तर कर्मबंधाचं कारण काय, हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तर त्यांनी सांगितलं की ज्ञानीला नवीन कर्मबंध कसा दिसून येतो हा प्रश्न शिल्लक राहतो. त्याला कर्मबंधाच्या कारणाचे कारण राग द्वेष मोह तर नाहीच, तरीही त्याला कर्मबंध होतो. तुम्ही जे म्हटलं होतं की पूर्वबद्ध कर्म तिथे नूतन कर्मांवर्गणा कर्मबद्ध होईल आणि ही नवीन कर्मांवर्गणा कर्मबद्ध कधी होईल तर त्याला रागद्वेष मोह असतील तर होतील. आता त्याला रागद्वेष मोह तर नाही आहे, म्हणजे कारणाचं कारण तर त्याच्या जीवनात नाही आणि तरीही आम्हाला त्याला कर्मबंध दिसतो आहे. याचं कारण त्याची ज्ञान चेतना पूर्णत्वाला पोचली नाही. उत्तर आचार्यांनी दिलं आहे, ज्ञानाचं जघन्य परिणमन हे आश्रव बंधाचं कारण आहे. म्हणून त्याची ज्ञान चेतना पूर्णत्वाला पोचली नाही. त्याचं ज्ञान हे क्षायोपक्षमिक ज्ञान आहे. क्षायोपक्षमिक ज्ञानामध्ये ज्ञानाची ज्ञेयावरची पलटणी सुरू आहे आणि त्याचं जे ज्ञान आहे ते चारित्र मोहाच्या उदयामध्ये रागद्वेष सहित आहे. जोपर्यंत यथाख्यात चारित्राची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्याच्याही जीवनात ज्ञानाच्या जघन्य परिणामांनी बंध होणार आहे. म्हणून उत्तर दिलेलं आहे, त्याचे कारण त्याची ज्ञान चेतना पूर्णत्वाला पोहोचली नाही. ज्ञानाचं जघन्य परिणमन हेच आहे. ज्ञानाचं जघन्य परिणमन म्हणजे सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान परिणाम असूनही ज्ञानाचे पूर्ण चारित्र रूप यथाख्यात चारित्र रूप परिणमन नसणं, हे ज्ञानाचे जघन्य गुणरूप परिणमन ज्ञानीला कर्मबंधाला कारण आहे. कारण आचार्यांना पूर्ण दोनच डिव्हिजन दाखवायचे, दोनच प्रकार दाखवायचे, ज्ञानी आणि अज्ञानी. त्यामुळे ज्ञानीला कर्मबंध नाही, मग ज्ञानीला कर्मबंध ज्ञानाच्या जघन्य परिणामाने. रागद्वेष मोह तर नाही हे आधीच त्यांनी सांगितलं आणि म्हणून त्याच्या बंधाच्या कारणाची उपपत्ती देताना ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या भाषेतच त्याची उपपत्ती सिद्ध केली आणि सांगितलं की ज्ञानाचं जघन्य गुणरूप परिणमन आणि जघन्य गुणरूप परिणमन याचा अर्थ सांगितला की यथाख्यात चारित्राची पूर्ती होत नाही तोपर्यंत हे परिणमन त्याच्या जीवनात आहे. म्हणून हे ज्ञानाचं जघन्य गुणरूप परिणमन ज्ञानीला कर्मबंधाला कारण आहे. ज्ञानीला रागद्वेष मोह असू शकत नाही. परत आमच्या समोर आम्हाला अत्यंत सावधगिरीने समयसार वाचावा लागतो आणि वाचत असताना आमची पूर्ण सजगता प्रत्येक शब्दा गणिक असावी लागते. थोडंही आम्ही इकडे तिकडे केलं, आम्ही स्खलित झालो तर आमच्या मान्यतेमध्ये फरक पडू शकतो. जेव्हा आचार्य म्हणतात ज्ञानीला रागद्वेष मोह नाही, याच अर्थ ज्ञानीला आता मिथ्यात्व नाही, अनंतानुबंधी नाही, त्याचा अनुदय आहे, पण बाकीचे कशाय विद्यमान आहे त्या अनुषंगाने त्याला रागद्वेष आहे. अप्रत्याख्यानावरण आहे, प्रत्याख्यानावरण आहे, संजीवलन आहे, त्या दृष्टीत त्याला रागद्वेष असणारच आहे. असंच असतानाही तो रागद्वेष माझे आहे हे मानत नाही. रागद्वेष जीवाचा स्वभाव आहे ही त्याची बिलकुल मान्यता नाही. त्याचा अकाट्य विश्वास स्वतःच्या आपल्या स्वभावावर असून माझ्या स्वभावात रागद्वेषाचा प्रवेश होऊ शकत नाही अशी अभेद्य काटेकोर व्यवस्था त्याच्या जीवनात त्यांनी मान्यतेत अभिप्रायात स्वीकारलेली आहे. श्रद्धा त्याची त्या दृष्टीने अत्यंत निर्मल झालेली आहे आणि म्हणून जर तो त्याचं स्वामित्व स्वीकारत नाही तर त्याला रागद्वेष नाही असं आचार्य म्हणू शकतात. जर मी त्याच्यामध्ये अनुराग केला
मी रागाला चांगलं म्हटलं, रागाला माझा स्वभाव मानलं, तर मात्र आम्ही चूक केली. तो आमचा मिथ्यात्व रूप परिणाम झाला. पण जेव्हा रागाविषयीच आमचं स्वामित्व सुटलेलं आहे, तेव्हा तो राग आमचा नाही हे म्हटल्या जात. म्हणून ज्ञानीला रागद्वेष मोहन असू शकत नाही हे विधान सर्वस्वी आम्हाला अगदी व्यवस्थित रीतीने लावावं लागतं. कारण त्यांना तो अंतरंगातून पर अतएव हेय जाणतो. त्यामुळे ज्ञानीला रागद्वेष मोहामुळे बंध आहे हे अध्यात्म शास्त्रात संमत नाही. कारण अध्यात्म जसं आम्ही पाहिलं की अध्यात्म ग्रंथ आहे, द्रव्यानुयोगाचे ग्रंथ आहे, ते थोडं त्यांचं कथन स्थूल दृष्टीतून असतं. स्थूल दृष्टीतून याचा अर्थ कर्माचा अगदी काटेकोर हिशोब ते ठेवत नाही. त्यांच्या दृष्टीत ज्ञानी कोण? ज्याला आत्मोपलब्धी झाली तो ज्ञानी. ज्ञानी कुठून? तर तो चौथ्या गुणस्थानापासून. आणि आगम भाषेमध्ये कर्माची काटेकोरपणे विभागणी केलेली आहे. आत्ता परिणाम कोणता आहे, त्या परिणामानुसार तुला अशा प्रकारचा कर्मबंध होणारच आहे. जर तुला अप्रत्याख्यानावरणाचा उदय सुरू आहे, तर तुला अप्रत्याख्यानाजनित क्रोध मान माया लोभ असणारच आहे. आणि त्या अनुषंगाने तुला कर्म प्रकृतीचा बंधही होणार आहेच. हे कर्णानुयोग पाहिल. द्रव्यानुयोगाला तशी गरज भासत नाही. द्रव्यानुयोगामध्ये अभिप्राय महत्वाचा मांडलेला आहे. अभिप्रायात काय आहे? आणि अभिप्राय निरंतर आमचा शुद्ध ठेवण्याचा हा ज्ञानीचा प्रयत्न नव्हे, त्याची ती वस्तुस्थिती आहे. अज्ञानीचा प्रयत्न असू शकतो आणि ज्ञानीला त्याचा अभिप्राय शुद्धच आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि आम्हीही निरंतर आमच्याही जीवनात आम्हाला असंच हे भेदविज्ञान, असंच हे आश्रव आमच्या जीवनात बघायचे. आम्ही प्रत्येक क्रिया करतो आणि क्रिया करत असताना ही क्रिया कशासाठी, का अष्टक देतो आहे, अष्टक देत असताना मी अष्टक का देतो? विचारा स्वतःला प्रश्न. याचं उत्तर पहा, काय मिळतं आम्हाला, आमच्या अंतरंगातून आमची प्रेरणा काय म्हणते बघायचंय. जर अष्टक मी देतो माझा पुढचा भाव सुधारण्यासाठी, मला देवगतीची प्राप्ती होण्यासाठी, अभिप्राय चुकला. जर मी हे अष्टक देतो आहे माझ्या गुणांच्या उपलब्धीसाठी, हे प्रभू तुझ्यामध्ये जसे गुण आहे तसेच गुण माझ्यामध्ये मलाही प्राप्त करायचे आहे. आणि त्यासाठी प्रतिकात्मक रूपाने मी हे अष्टद्रव्य तुझ्या चरणी समर्पण करतो आहे. तरीही मला माझ्या गुणांची उपलब्धी व्हावी, हाच माझा एकमेव अंतरंग हेतू आहे. असा जेव्हा आतून आमचा आवाज येईल, आमचं अंतरंग आम्हाला सांगेल, तेव्हा आमचा अभिप्राय बदलला. आणि कुठं ना कुठं आमची सुप्त इच्छा असेल की मी एवढं कार्य जीवनामध्ये केलं आणि या कार्यांनी माझी ओळख व्हावी. ओळख कुणाची? आम्ही नेहमी आमचा परिचय देण्याचा प्रयत्न करतो. कशाच्या माध्यमातून? मी काय केलं जीवनात याच्या माध्यमातून. काय केलं ही तर क्रिया झाली, ही तर वास्तविकतः जीवापासून वेगळी आहे. जीवाने आपल्यासाठी काय केलं, स्वतःसाठी मी काय केलं, मला आत्म उपलब्धीसाठी माझा कोणता पुरुषार्थ मी केला, हे महत्वाचं आहे. आणि हे इकडे जर आमची दृष्टी असेल तर आमचा अभिप्राय समीचीन आहे. आम्ही अष्टक देतो कमी, कदाचित प्रदर्शन आम्ही करतो जास्त. जोपर्यंत ही दृष्टी आहे बाह्यवर, परिधीवर, तोपर्यंत केंद्रीय स्थानी आम्ही येऊ शकत नाही. आम्हाला आता केंद्राला महत्व द्यायचंय, परिधीला नाही. आज तागायत पर्यंत आम्ही दीपकाची आराधना केली, ज्योतीकडे बघितलं नाही. आणि आता मात्र समयसार ग्रंथ वाचत असताना आम्हाला दीपक कोणता आहे
तो चांदीचा आहे, मातीचा आहे, तांब्याचा आहे, सोन्याचा आहे, हे नाही बघायचं. ती आम्हाला ज्योत बघायची आहे, ज्या ज्ञान ज्योतीनी आम्ही स्वतःच अंतरंग उजळून टाकू शकणार आहे. म्हणून ज्ञानी जेव्हा विचार करतो, रागद्वेष मोहापासून तो सहज निवृत्त होतो, कारण त्याच्या दृष्टीत त्याची काहीही किंमत नाही. तो प्रशस्त राग असेल तरीही तो त्याच्यासाठी कलंकच असणार आहे. म्हणून अंतरंगात तो पर आणि हेय जाणतो. त्यामुळे ज्ञानीला रागद्वेष मोहामुळे बंध आहे हे अध्यात्म ग्रंथाला संमत नाही. म्हणून ज्ञानीला जो कर्मबंध होतो त्याची कारण मीमांसा या पद्धतीने या अधिकारात केलेली आहे. म्हणून सगळ्यात वेगळा दृष्टिकोन आणि आत्मिक समाधान आणि अतींद्रिय आनंदाचा दृष्टिकोन आचार्यांनी आम्हाला दिलेला आहे. जेव्हा हे आम्ही समयसार हृदयंगम करू त्यावेळेला खरं जीवनामध्ये आमचं समय सारत्व येईल आणि हे बघणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. म्हणून त्याची कारण मीमांसा, आश्रवाची कारण मीमांसा देखील वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर दिली. आम्हाला कधी कधी असं वाटतं की कशाला आमच्या नेहमीच्या कल्पनांना शह देऊन काहीतरी वेगळं कशाला आचार्यांनी सांगितलेलं आहे. वेगळं यासाठी सांगितलं की बाकीच्या ग्रंथांचं प्रयोजन वस्तुस्थितीचं ज्ञान करून देणं हे आहे, परंतु समयसारचं प्रयोजन नुसतं वस्तुतत्व दाखविणं नाही आहे. वस्तुतत्वाबद्दल त्याच्या पुढेही हा जीव आपल्या आत्म्यामध्ये कसा तल्लीन होईल, त्याला स्वात्मोपलब्धी शिवसौख्य सिद्धी ही कशी होईल हे बघण्यासाठी हा त्यांनी सगळं प्रयत्न आचार्यांचा राहिलेला आहे. ही लक्षात घेण्यासारखी खास गोष्ट आहे. तसेच जर द्रव्य प्रत्यय हेच कर्मबंधास कारण मानले तर बंध परंपरा कधीच संपणार नाही आणि केवळ पूर्वबद्ध द्रव्य कर्माचा उदय आहे म्हणून नवीन कर्मांवर गणा कर्मरूप परिणमते आहे असा जर केवळ आम्ही एकांत मांडला तर हा द्रव्य प्रत्यय तर सुरूच राहील आणि द्रव्य प्रत्यय सुरू झाला तर बंधही सुरू राहील आणि ही परंपरा कधीच नष्ट होणार नाही. म्हणून ज्ञानी निराश्रव होऊ शकणार नाही. म्हणून आश्रवाच्या कारणांची मीमांसा ही समयसारची विशेषता आहे. यथाख्यात चारित्रापूर्वी ज्ञानामध्ये अंतर्मुहूर्तामध्ये ज्ञेय बदलतं. आता जोपर्यंत जीवाचं ज्ञान क्षायोपक्षमिक ज्ञान आहे आणि प्रत्येकाचं जोपर्यंत केवल ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंतच्या जीवांचं ज्ञान हे क्षायोपक्षमिक ज्ञान असणार आहे. जरी अवधी ज्ञान असेल, मनपर्यय ज्ञान असेल, कदाचित गणधरांचं ज्ञान विपुलमती मनपर्यय ज्ञान, पण तेही ज्ञान शेवटी क्षायोपक्षमिक ज्ञान आहे आणि क्षायोपक्षमिक ज्ञानामध्ये अंतर्मुहूर्तापेक्षा हा आत्मा स्थिर राहू शकत नाही. म्हणून ज्ञानामध्ये अंतर्मुहूर्तामध्ये ज्ञेय बदलतं. व्यंजन योग संक्रांती अशा प्रकारचा बदल आम्हाला या क्षायोपक्षमिक ज्ञानामध्ये दिसतो. कधी योग बदलेल, कधी ज्ञेय बदलेल, कधी आमचा उपयोग बदलेल. तर असे हे बदल या ठिकाणी क्षायोपक्षमिक ज्ञानाची ही विशेषता आहे. स्वानुभूतीमध्ये ही ज्ञानी अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. समजा एखाद्या जीवाला स्वानुभूती झाली, आत्मप्रतीती झाली, अनंतानुबंधी आणि मिथ्यात्वाचा त्याला अनुदय आहे आणि आत्मा कोण आहे याची निज प्रतीती त्याला जीवनात आली. आता हा आत्मानुभव या ज्ञानी जीवाच्या जीवनात किती काळ टिकेल असा जर प्रश्न आला तर तो स्वानुभूतीचा काळ देखील अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त असत नाही. म्हणून ज्ञान अज्ञान रूप न होताही
ज्ञानाचे जघन्य परिणमन होते. परंतु हा जो आमचा उपयोग बदलणार आहे, पण आमची लब्धी कायम राहणार आहे. सम्यक दर्शन दोन तऱ्हेने बघायचं, एक लब्धी रूपाने आणि एक उपयोग रूपाने. लब्धी क्षायिक सम्यक दर्शन झाल्यानंतर त्याची सम्यक दर्शन रूप लब्धी निरंतर अनंत काळ राहणार आहे. क्षायोपक्षमिक सम्यक दर्शन असेल तर जास्तीत जास्त 66 सागर पर्यंत त्याची ही लब्धी राहू शकते. उपयोग बदलेल, उपयोग बदलला, पण त्याचं ज्ञान हे अज्ञान रूप नाही झालं. म्हणजे क्षायोपक्षमिक अज्ञान रूप परिणमलं नाही. औदैक अज्ञान असेल, औदैक अज्ञान इथे महत्वपूर्ण नाही. इथे क्षायोपक्षमिक अज्ञान महत्वाचं आहे. म्हणून त्याचं जे ज्ञान आहे, सम्यक दर्शन जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत त्याचं ते ज्ञान अज्ञान रूपाने परिणमित झालेलं नाही. असं न होताही ज्ञानाचे अन्यथा परिणमन होते. म्हणजे एका ज्ञेयावरून ज्ञान दुसऱ्या ज्ञेयावर जाते. म्हणजे आत्म्याची अनुभूती घेतोय आणि आत्म्याची अनुभूती घेता घेता आता ज्ञेय बदललं. जसं भरताच्या बाबतीत आम्ही बघतो, चक्ररत्नाची प्राप्ती झाली, अनुभूती कदाचित घेत असताना वार्ता कानी आली आणि त्याबरोबर ज्ञानाचा विषय बदलला. चक्ररत्नामध्ये कोशागारामध्ये त्याचं मन गेलं, म्हणजे त्याच्या ज्ञानाचं हे अन्यथा दुसऱ्या रूपाने परिणमन झालं. आणि लब्धी रूप म्हणाल तर ज्ञान अज्ञान रूप नाही झालं, कारण सम्यक दर्शन कायम आहे. सम्यक दर्शन कायम असताना ज्ञानाचा विषय बदलला, ज्ञेय बदललं, म्हणून ज्ञानाचं अन्यथा परिणमन होतं. ते हे सूचित करतं की अबुद्धीपूर्वक राग कलंक विद्यमान आहे. त्याच्या जीवनामध्ये कर्मोदयाने होणारा जो परिणाम आहे तो जिवंत आहे. अप्रत्याख्यानाचा उदय आला, उदय आला, क्रोध कशाचा उदय आला तर क्रोधरूप परिणाम त्या जीवाचे होणारच आहे. म्हणजे हे अबुद्धीपूर्वक आणि कधी बुद्धिपूर्वक सुद्धा राग भाव राग कलंक विद्यमान आहे. ज्ञानी श्रद्धेने राग लवासही उपादेय मानत नाही. थोडा जरी राग असेल तरी तो राग चांगला आहे असं ज्ञानीची मान्यता अजिबात नाही. उलट ज्ञान राग हा हेयच आहे, ही उत्कटतेची भावना आहे आणि तरीही राग होतो आहे. म्हणून ज्ञानी श्रद्धेने त्याला उपादेय मानत नाही. त्यामुळे त्यास बुद्धिपूर्वक रागाचा अभाव आहे. म्हणून त्यांनी बुद्धिपूर्वक तो राग करत नाही आणि अबुद्धिपूर्वक रागाचाही अभिप्रायातून स्वामी नाही. पण कर्मोदयाने जे काही होणार आहे ते जीवनात पर्याय रूपाने दिसणार आहे, पण दिसत असताना देखील तो त्याचं स्वामित्व स्वीकारत नाही. प्रत्युत ज्ञानीचा उद्यम त्यांना जिंकण्याचा आहे. म्हणजे बुद्धिपूर्वक रागाचा त्यांनी अभाव केला आणि अबुद्धिपूर्वक राग जो आहे त्या रागाचा तो अभिप्रायातून स्वामी बनत नाही. म्हणून हा त्याचा जिंकण्याचा उद्यम आहे. एकदा भेदविज्ञानाने राग आत्म्यापासून पृथक केला की तो पुन्हा जीव भावाशी जोडल्या जात नाही. भेदविज्ञानाच्या माध्यमातून आता इथे राग आणि ज्ञान याच्यामध्ये आचार्यांनी आश्रवाधिकारात भेदविज्ञान केलं की हा जो रागद्वेष मोहरूप परिणाम आहे हा तुझा नाही. इथे भेदविज्ञान करून हे सांगितलं की हा तुझा भाव नाही, याचं स्वामित्व तू स्वतःकडे घेऊ नको. आणि एकदा त्याचा अभिप्राय समीचीन झाला की तो परत आता त्या रागद्वेषाशी जोडल्या जात नाही, त्या पुद्गल परिणामाशी तो आपला संबंध ठेवत नाही, कारण तो अबुद्धिपूर्वक राग कलंक आहे. तो हेय बुद्धीने असल्याने तो असंलग्नच आहे.
म्हणून बुद्धिपूर्वक असो की अबुद्धिपूर्वक असो, बुद्धिपूर्वकाचा त्यांनी जाणीवपूर्वक त्याग केलेला आहे आणि अबुद्धिपूर्वक देखील हा त्याला वारंवार वारंवार आपल्या आत्मतत्वाला स्पर्श करून तो या रागाविषयी देखील हेय मानून त्यापासून दूर राहतो. पुढे क्षायिक सम्यक दर्शनाच्या प्राप्तीपूर्वी तो कदाचित अल्पकाळ अज्ञानी होतो. ही गोष्ट येथे विवक्षित आहे. कदाचित जर औपशमिक सम्यक्त्व झालं तर औपशमिक सम्यक्त्वातून तो पहिल्या गुणस्थानात येऊ शकतो, मिथ्यात्व गुणस्थानात काही काळपर्यंत तो परत मिथ्या दृष्टी बनवू शकतो. आणि ही पण गोष्ट या ठिकाणी दुर्लक्षित केलेली नाही. ही पण गोष्ट आम्हाला लक्षातच ठेवायची आहे. प्रत्युत शुद्ध नय गाथा 180 या कलशद्वारा अशी भूमिका असू शकते. हे गौण रूपाने स्वीकृत आहे. जो त्यांनी मागून कलश दिलेला आहे, या कलशामध्ये हे सांगितलेलं आहे की हा जो शुद्ध नयापासून ढळतो तो त्या ठिकाणी परत कर्मकलंक करतो. 180 नंबरच्या कलशा गाथेमध्ये ही गोष्ट आचार्यांनी सांगितलेली आहे की ज्ञानी परत जर या शुद्ध नयापासून च्युत झाला तर त्याला रागादिकांच्या सद्भावामुळे परत कर्मबंध होऊ शकतो. म्हणून ज्ञानी सदैव शुद्ध नयरूप परिणमतो. शुद्ध नयरूप परिणमतो म्हणजे शुद्ध नयरूप परिणमतो याचा अर्थ शुद्ध नयानी जो दाखविलेला शुद्ध आत्मा आहे त्याचं अवलंबन घेऊन तो परिणमतो. पण एवढं वाक्य न वापरता आचार्य शॉर्ट मध्ये वापरणार आहे की त्यांनी शुद्ध नय स्वीकारला, तो शुद्ध नयानी परिणमला. कदाचित शुद्ध नयापासून च्युत झाला आणि रागादिकांशी संलग्न झाला तर तो पुनरपी सर्वच कर्मांनी बद्ध होईल. जर तो स्वानुभूतीपासून ढळला, च्युत झाला आणि स्वानुभूती लब्ध्यात्मकही स्वानुभूतीपासून च्युत झाला तर मात्र परत त्याला कर्मबंध असणार आहे. कारण तो आता मिथ्यात्वाच्या पृष्ठभूमीवर पडलेला आहे आणि एकदा जर मिथ्यात्व आलं त्याच्या जीवनात तर त्याला परत 8ही कर्माचा 7ही कर्माचा बंध होणारच आहे. म्हणून या आश्रवाधिकाराचं हे तात्पर्य आहे की शुद्ध नय हा कधीही त्याज्य असूच शकत नाही. कारण जर शुद्ध नयाचा त्याग झाला नाही तर त्यास बंध नाही. उलट पक्षी शुद्ध नयाच्या त्यागाने बंध अवश्य भावी आहे. जर स्वात्मोपलब्धी सोडून दिली, हा जीव जर 4थ्या गुणस्थानापासून पतित झाला तर निश्चितपणे याला कर्मबंध असणार आहे. म्हणून शुद्ध नयाच्या आश्रयाने ज्ञान चेतना रूपाने होणारे जीवच केवल ज्ञान आणि अतींद्रिय सौख्याचा अनुभव करतात. आणि म्हणून या शुद्ध नयानी जो दाखविलेला शुद्ध आत्मा आहे, या आत्मद्रव्याचं अवलंबन घेऊन आमची ज्ञान चेतना आम्हाला जागृत करायची आहे. शुद्ध नयाचा जो ध्यास आहे हा आमच्या जीवनात अनुभूती करून देणारा असणार आहे. आणि ही अनुभूती झाली आणि अंतर्मुहूर्त पर्यंत आपल्या सगळ्या ज्ञान किरणांनी त्यांनी जर आत्मस्वभावाकडे सन्मुख केलं तर अंतर्मुहूर्तामध्ये त्याला केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. असं हे याचं सामर्थ्य आहे. आम्हाला जर आम्ही पुराण कथा वाचली तर आम्हाला हे दिसतं की भरत चक्रवर्तीचं उदाहरण असं आम्हाला दिसतं की आयुष्याच्या बहुतांश काळ त्यांनी आपला षटखंडाचं राज्य जिंकण्यासाठी व्यतीत केला आणि अंतरंगामध्ये योग भावना आणि राग भावना असं त्याचं द्वंद्व सतत सुरू होतं.
आहार करायला म्हणजे जेवण करायला बसल्यानंतर सुद्धा, घास चावत असताना सुद्धा डोळे मिटून आत्मतत्वाचं स्मरण करण्याची अलौकिकता अशी ही भरतामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि हेच भरत चक्रवर्ती ज्या वेळेला दीक्षा घेतात आणि दीक्षा घेतल्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये क्षपक श्रेणी आरोहण करून केवल ज्ञानाची प्राप्ती करून घेतात. वेळ लागला नाही केवल ज्ञान प्राप्त करण्यासाठी. कोणत्याही प्रकारची भरताला तपश्चर्या करावी लागली नाही, कारण पूर्ण गृहस्थ अवस्थेमध्ये त्यांचं एकच चिंतन असल्यामुळे. प्रत्युत बाहुबली स्वामीला 1 वर्ष पर्यंत तप करावं लागलं आणि सातत्याने अंतरंगामध्ये शल्य होतं. की शल्य म्हणजे मिथ्यात्व सहित शल्य नव्हतं ते, कारण मिथ्या दृष्टीचं ते नव्हते, सम्यक होतं. पण तरी देखील एक गोष्ट त्यांच्या मनाला टोचत होती की मला या भरताच्या भूमीवर राहावं लागतं. शेवटी संबोधनार्थी त्यांना ही जाणीव झाली की भूमी ही कुणाचीच नाही. ज्या भूमीवर मी उभा आहो, ही भूमी जरी भरतानी आपली म्हटली असली तरी देखील भूमी कधीही कुणाचीही झाली नाही. आणि भरतानी आपली म्हटली हाही तो एक नियोग होता. चक्रवर्ती पद त्याचं त्यावेळेला नियोगाने त्याच्याकडे आलेलं होतं आणि त्यासाठी त्यांना ते सगळं करावं लागलं. पण अभिप्राय मात्र त्याही ठिकाणी त्यांचा समीचीन होता की ही भूमी कधीही कुणाचीही होऊ शकत नाही. तर अशी ही सगळी आमच्या मनाची स्थिती आहे, भावांची पलटणी आहे. आणि या सगळ्या भावांना आम्हाला लेखून जोखून आमच्या अंतरंगामध्ये काय सुरू आहे याचा आम्हाला ध्यास घ्यायचा आहे. आणि आमच्या अंतरंगामध्ये अभिप्राय तरी आम्हाला समीचीन बनवायचा आहे की जेणेकरून हे मोह राग द्वेष पर्यायीच झाले तरीही मी त्याला माझा स्वभाव मांडणार नाही, स्वरूप मांडणार नाही. अशी ही आश्रवाधिकाराची थोडक्यात भूमिका आम्ही बघितलेली आहे. आणि उद्यापासून आपण संवराधिकाराची सुरुवात करणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.